नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रविराज सोबत प्रिया ॲडव्होकेट देशमुखला भेटायला येते. तेव्हा मात्र आता ती जेव्हा बोलत असते तिच्या स्टेटमेंट बद्दल, तेव्हा अचानकच तिला मध्ये ॲडव्होकेट देशमुख थांबवतात आणि त्या म्हणतात की आता बस करा. तर तेव्हा आता रविराज म्हणतो, पण तू पूर्ण तिची स्टेटमेंट पण ऐकून घेतली नाही. तेव्हा मात्र ती म्हणते, नाही नाही, मला कळलं ना लगेच की ती जे काय म्हणते आहे ते, आणि बाकीचं मात्र मी समजून घेईल. त्यानंतर मात्र आता रविराजला विचार पडतो. तेव्हा प्रिया म्हणते, त्यांना कळलंच असेल माझ्या वाक्यावरनं की मी किती खरं बोलते आहे. त्यानंतर मात्र आता ते दोघेही तिथून निघून जातात. इतक्यात मात्र आता ॲडव्होकेट देशमुख महिपतला फोन लावतात आणि तेवढ्यात ती फोनवर बोलू लागते. इतक्यात आता रविराज पुन्हा परत येतो आणि तेव्हा ती विचारते, काय झालं? तर तो म्हणतो, काही नाही, माझा फोन राहिला होता. आणि आता त्यानंतर मात्र महिपत म्हणतो, म्हणजे रविराज सोबत आला होता का? तर ती म्हणते, हो. तर तो म्हणतो, आपलं बोलणं तर ऐकलं नाही ना? तर ती म्हणते, मला माहित नाही आणि त्याच्याशी मला घेणं पण नाही. जेव्हा तुम्ही त्या मुलीला पाठवणार असेल तेव्हा तिला एकटीलाच पाठवा, कारण ती मुलगी रविराज शेजारी बसला असताना सुद्धा इतकं धडधडीत खोटं बोलते. जरा सुद्धा तिच्यामध्ये भीती नावाचा प्रकार नाहीये. तर तेव्हा महिपत म्हणतो, हो माहितीये मला, तिची जर नस कापली ना तर रक्त नंतर निघेल, पण तिच्या शरीरातला खोटारडेपणा आधी निघेल. त्यामुळे ती खूपच खोटारडी आहे. आणि त्यावरनं आता इकडे ॲडव्होकेट देशमुख म्हणते, लवकरात लवकर तिला मला भेटायला एकटीलाच पाठवा. दुसरीकडे अर्जुन सायली एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो, ती किती खोटं बोलते आहे ना प्रिया, हे मात्र आता लगेचच डॉक्टर सांगू शकतील. त्यांच्या डोळ्यासमोरच आपल्याला तिची चौकशी करायची आहे. भले ते तिच्या समोर सांगणार नाही, परंतु ते त्यांच्या रिपोर्टमध्ये तसं लिहून देतीलच, याची खात्री मला आहे. त्यामुळे तुम्ही बघाच, आता आपल्याला या केसमध्ये नक्कीच काहीतरी मोठा पुरावा भेटेल. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रिपोर्ट मात्र आलेले असतात अर्जुनच्या हातामध्ये. तर तेव्हा मात्र आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट वाचून इकडे अर्जुन म्हणतो की विलासचा खून आधी झालेला आहे आणि त्यानंतर मला धोका आहे, हा मेसेज उशिरा आला आहे. त्यामुळे जो कोणी तो मेसेज करणारा आहे तो जर आपल्याला सापडला ना तर ही केस आपणच जिंकलो. त्यानंतर मात्र इकडे ॲडव्होकेट देशमुख जोरातच प्रियावर ओरडतात, अगं मूर्ख मुली, म्हणजे तो मेसेज तू केला होता? तुला काहीतरी अक्कल आहे का? विलासचा खून आधी झाला आणि नंतर तू मेसेज केला आहे. आता सगळा गोंधळ झाला आहे आणि त्यामुळे आता प्रिया पूर्णपणे अडकली आहे, हे मात्र ती आता सांगून देते आणि प्रिया प्रचंड घाबरते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.